अमरावतीत नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी देवी दर्शनाचा लाभ घेतला। जुनी अमरावती परिसरातील सुरक्षा ही पोलिसांची सर्वोच्च प्राधान्याची बाब बनली आहे। प्रशासनाने भाविकांना उत्सव शांततेत आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले आहे। पुढील 9 दिवस अमरावतीत देवी भक्ती, आरत्या आणि दांडिया गरबाच्या तालावर नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे। आज दिनांक 22 रोजी घटस्थापना होणार आहे। त्याचप्रमाणे आज नवदुर्गाचा उत्सव चालू होणार आहे 2 तारखेपर्यंत। त्यानुसार आजपासून जवळपास आमच्या कोल्हापुरी गेट हद्दीमध्ये सराफा बाजार, काळाराम मंदिर, आणखी हनुमान नगर, माता खिडकी, पार्वती नगर या प्रत्येक ठिकाणी जवळपास 63 नवदुर्गा मंडळ स्थापन होणार आहे। तसेच 9 शारदा उत्सव शारदा मंडळ स्थापन होणार आहे। आणि त्याचप्रमाणे 6 ठिकाणी गरबा आहे। गरबा आज जो आपला सराफा लाईन आहे, मोठी वर्दळ असते या ठिकाणी। आणि सकाळी 10 वाजतापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ते वर्दळ राहणार आहे। काही ठिकाणी शासनाने 12 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे, तसेच इतर वेळी 10 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरबा चालणार आहे। अमरावतीमधून कानाकोपऱ्यातून व खेड्यापाड्यातून, शहरातून, खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात ते गरबा पाहण्यासाठी येतात। आणि सराफा बाजार असल्यामुळे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहे। या ठिकाणी मस्जिद आणि मुस्लिम एरिया मिश्र वस्ती आहे। मुस्लिम एरिया, बौद्ध एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मिश्र वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवावा लागतो। कारण की कुठल्याही प्रकारचा एखादा जर अनुचित प्रकार घडला तर त्याच्यात मोठं स्वरूप होण्याची शक्यता नाकारता येते। त्यामुळे आम्ही चोख बंदोबस्त ठेवले आहे, फिक्स पॉईंट लावले आहे। गरबेच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी देण्यात आले आहे। फिरती पेट्रोलिंग ठेवली आहे, बीट मार्शल ठेवली आहे आणि RCB वगैरे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त डिप्लॉईड केलेला आहे। कुठल्याही प्रकारचा ते वाद होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहे। आणि शांततेच्या मार्गात सर्व सण उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतो। आजपासून सुरू होणाऱ्या दुर्गोत्सवामध्ये महिलांनी दागदागिने घालून जास्त येऊ नये। कारण की गर्दी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात सोन्याचे किंवा काही दागिने घालून येऊ नये आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करावी। त्याप्रमाणे आम्ही जर कुठल्याही प्रकारचा चिडीमार किंवा कुठल्याही प्रकारचे छेडखानीचे प्रकार होणार या दृष्टीने आम्ही चोख बंदोबस्त बजावत आहे। तरी प्रशासनाला सहकार्य म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले दागिने आणि आपले जे मौल्यवान वस्तू आहे ते सांभाळून राहावे। आमचा तो चोख बंदोबस्त राहीलच। आणि सर्वांना या निमित्ताने दसरा आणि धम्मप्रवर्तन दिवशी आणि आपल्या नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि तुमचा सण आणि सर्वांचा सण शांततेत सुरळीत पार पाडेल यावर प्रार्थना करतो।